गाओ मेरे कन कन में कोकण समाया मितवा। कसा वाटला गाव? दिव्यागर आहे यो। शुभ संध्याकाळ सगळ्यांना। तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, फिशिंगचे व्हिडिओ करून झाल्यानंतर आता मी चाललोय ते म्हणजे श्रीवर्धन बीचला। आणि आता आहे दिव्यागरच्या बस स्टॉपवर आणि आपल्यासोबत आहे तो म्हणजे आपला मित्र हाय दीप चोगले। आता आपण सगळ्यात आधी काय देखणार आहोत? पहिलं तर आपल्याला कोस्टल रोड भेटेल, दिव्यागर श्रीवर्धन कोस्टल रोड। आणि नंतर आपण जाणार आहोत श्रीवर्धन बीच वरती आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत तिथलं ग्रामदेवता श्रीवर्धनची सोमजाई देवी मंदिर। ओके, चला अगोदर तुम्हाला तो कोस्टल रोड दाखवतो, त्याच्यानंतर श्रीवर्धन बीचवर पण खूप चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे तर ती पण तुम्हाला दाखवतो। आणि आपल्या मित्राला थँक्यू बोलेन कारण की याने आपल्याला खास फिशिंगचे व्हिडिओ करण्यासाठी इन्व्हाइट केलंय। सो थँक्यू, परत एकदा येऊ आपण काहीतरी नवीन घेऊन येऊ तुमच्यासाठी। चला मित्रांनो, आता व्लॉगला सुरुवात करूया। व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। आणि मित्रांनो, समोरचा नजारा बघा काय समोर आहे तो म्हणजे समुद्र आणि समुद्राच्या मध्ये खडक आणि या बाजूला कोस्टल रोड। हा बघा पूर्ण डोंगराच्या कडेकडेतून आहे। हा बघा, हा तर आलोय ते म्हणजे जीवना बंदरावर। दादा काय मासले आज? हाईद येते का? दुपारची गेलेलो का सकाळची? आणि मनीष पण अचानक भेटलो आपल्याला, अचानक भयानक भेट। मनीषची सासरवाडीच आहे, मनीषला आता सगळे यांच्या ओळखीत असतील आणि आपली सगळी सबस्क्रायबर फॅमिलीच आहे, आपले व्हिडिओ देखतात। नुसतं मावरा नाही तर त्यातला खूप मेहनत आहे। सकाळी आता 2 वाजता गेलेत ना? हो आणि वारा आहे, जबरदस्त वारा। आम्ही पण गेलेलो भरत खोलच्या, जाम वाव होतो, खूप वारा आहे। येऊ तुमच्या पण बुटीत लागावा तरी। आता परत सकाळची जाशील रात्री 2-3 झोले मारतो काय? एक भेटली ते एकामध्ये बस झाला। चालेल। तर मित्रांनो, सनसेटच्या नेमके टाइमात आलोय आणि श्रीवर्धन बीचचा पहिलाच खेकडा हा बघा मित्रांनो। आवरा मोठा चिंबोरा भेटला तर किती रुपयाला जाल? जाम मोठा किलोचा असेल। चल पुरा जाऊ। आणि श्रीवर्धन बीचला डेव्हलपमेंट बोललात तर जाम भारी झाली। आणि ते का कशापासून बनवला यो?
भेटल. आणि खेकड्यापासून थोडा पुढे आलो ना की त्याच्यानंतर आपल्याला सुंदर असं श्रीवर्धन असं नाव दिसतंय बघा. श्रीवर्धन. आणि श्रीवर्धन नावाच्या समोर इकडे एकदम हवेशीर जिम केलेली आहे. म्हणजे संध्याकाळी इकडे तुम्ही वर्कआउटला येऊ शकता. जरा बॉडी पंप करायचे का जाऊन. भारी आहे एकदम. बीचच्या शेवटच्या टोकापर्यंत आता आपण पोचलोय आणि इकडे आहे तो म्हणजे श्रीवर्धन बीचचा बेस्ट पॉइंट, सेल्फी पॉइंट. आणि इकडनं तुम्हाला बीच दाखवतो. हा बघा बीच किती लांबपर्यंत पसरलाय बघा. आता तुम्हाला इथे पब्लिक नाही दिसत पण सॅटर्डे संडेला फुल खचाखच भरलेली असते पब्लिक. आणि सुंदर असं सनसेट. तर मित्रांनो समोर बघा एक मोठी बोट आहे आणि त्याच्यामध्ये कोली मामा पाग उरिताना दिसते. आणि कोलीनबाई टोपला घेऊन वाट देखते कवा यो पागांची मावरा धरते. खरोखरचीच बोट वाटते. बीच एवढा मोठा आहे ना श्रीवर्धन बीच की आम्हाला लवकर कव्हर करताना आला नाही कारण की संध्याकाळ होत होती आणि कालोख पण पडत चालला होता. तर इथे सुंदर असं श्रीवर्धनचं नाव, त्याच्यावरती एक जहाज, नारळाचं झाड आणि कोकणी घर. तर मित्रांनो 1 ते 1.5 किलोमीटर चालून आम्ही आलो इथे म्हणजे आता कोलबी जवळ. ही बघा मित्रांनो एवढी मोठी कोलबी एकदम जबरदस्त अशी बनवलेली आहे. त्या कोलबीचे हे ते कसले ते सुल्या 2. अजून पुढे पण आहे ना बीच. अजून पुढे पण आहे. एकदम जबरदस्त. पाहिजे तसं बीच आपल्याला एक्सप्लोर करायला भेटला नाही कारण की सूर्यदेव नाराज होते आपल्यावर. तर मित्रांनो बीचवरून आपण फिरून आलो आणि त्याच्यानंतर आता चाललोय ते म्हणजे आपण सोमजय देवीच्या मंदिरामध्ये. चला तर आलोय, बोलो देवीचं दर्शन घेऊन जाऊ आपण. तर मित्रांनो बीचवरून आल्यानंतर आता आपली तयारी आहे ती म्हणजे हैदांचा कौल फ्राय. हे देखा या बाजूला आकाश भाऊ मस्तपैकी हैद कापते. हे बघ घे. ओके. तर मित्रांनो आग लावून झालेले आणि आग लावली ती म्हणजे आपल्या या मित्राने एक्सपर्ट आहे आग लावण्यात. आणि या बाजूला आजचं आपलं कोक ज्ञानदीप आणि मावरा कापून दिला आपल्याला या मित्राने. ते चला हे देखा ताजे ताजे बोटीवरचे हाई जाते आजूच आम्ही धरून आणले. सगळ्यात आधी मीठ लावून घेत आहोत. तर मित्रांनो हाईद मस्तपैकी कौल फ्राय करून झाल्यानंतर ना जेवण वगैरे झालं आमचं. तर घाईघाईमध्ये व्हिडिओ करायला आम्ही विसरलो
आणि मागे आता शेकोटी गेले, थोडी शेकोटी शेकतोय मस्तपैकी आणि नंतर झोपतो, कारण की उद्या आपल्याला आणखीन एक नवीन व्हिडिओ करण्यासाठी सकाळी 6 वाजता उठायचं आहे. तर चला, हा व्हिडिओ छोटासा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा, गुड नाईट.